Hey
जानता देव जानता देव चतुर एक
आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर
जाणोनी अंतर वर्ततसे समचरण सरोजम सांद्रनिलांबुदावम जगननिहित पाणी मंडणम मंडणानाम तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तक हे पायावरी या वैष्णव वारकरी संतांच्या विठ्ठला देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे दादिनी शक्ती माता जगज्जननी काळू मातेच्या या पावन दरबारामध्ये आल्हादिनी शक्ती काळूबाई देवी मंदिर देवस्थान सणसवाडी या जगदंबा मातेच्या मंदिराच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्ताने समस्त ग्रामस्थ सणसवाडीकर काळूबाई भक्त परिवार आणि सर्वच भाविक भक्तांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे हा 1 दिवसीय महोत्सव संपन्न होत असतो। या वर्षीही अतिशय थाट्यामाटात देखण्या स्वरूपात आई साहेबांचा हा उत्सव आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने 1 दिवसीय कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे निवासी देवमान्य जगतमान्य आणि संतमान्य जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची अर्थात भगवंताचा यथार्थ परिचय करून देणारा अभंग आहे। विठ्ठला अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो म्हणजे तुमच्या पूर्ण अभंग लक्षात येईल आणि मग उरलेले जे काही 10, 15, 20 मिनिटं असतील त्याच्यावर विवेचन करण्याचा प्रयत्न करू, कारण वेळेअभावी अभंग पूर्णपणे सोडवता येत नाही। त्यामुळे अभंगाचं मार्गदर्शन आपल्याला कितपत जगद्गुरु तुकोबारांनी करून दिलं याचं दर्शन तुम्हाला घडवतं। अभंग अत्यंत सोपा आहे, सरळ आहे आणि 3 चरणाचा अभंग आहे। अभंग किती चरणाचा आहे? 3 चरणाचा। अतिशय छोटासा अभंग आहे। अभंगाचा प्रथम भाव असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देव जाणता ज्या परमात्म्याची आपण भक्ती करतो, ज्या जगदंबेची भक्ती करतो ती काळूबाई, तो भैरवनाथ, तो नरेश्वर, तो पांडुरंग कसा आहे
तर देव जाणता तो जाणता आहे. बरं एवढंच नाही तर आपुलिया सत्ता एका एकी, त्याची सत्ता तिन्ही काळात अबाधित आहे. हे पहिलं चरण झालं. दुसरी गोष्ट, देव चतुर आहे. कसा आहे तो? चतुर आहे. देव चतुर जाणून अंतर वर्तत तसे, तो भक्तांच्या भावनाचं अंतर भाव जाणून वर्तन करतो. हा दुसरं चरण झालं. आणि तिसरं चरण असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे. म्हणजे या सर्वात राहून देव वेगळा आहे. आपल्यापेक्षा देव वेगळा कसा आहे या अभंगाचा आशिष जगद्गुरु तुकोबाराने तुम्हाला मला दर्शन करून दिलं. हा अभंगाचा सरळ भावार्थ विठाला. आता कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 मिनिटं तुमचा परिहार देतो. सणसवाडी हे पवित्र गाव आहे. पुणे जिल्ह्याच्या नकाशावर आध्यात्मिक, राजकीय आणि ऐतिहासिक परंपरा ज्या गावाची ओळखल्या जाते, या पुणे जिल्ह्याच्या नकाशावर सणसवाडी हे पवित्र गाव आहे. आणि या सणसवाडी गावाचं वैशिष्ट्य असं आहे की ही सणसवाडी गाव हा अपभ्रंश आहे. सणसवाडीचं मूळ नाव आहे, ही संन्याशाची नगरी आहे. ही सुवर्णाची नगरी म्हणून जाणवली जाते. याच गावात सणसवाडी पवित्र गावामध्ये जिथे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे, जिथे हनुमानजीचं मंदिर आहे, याच सणसवाडी गावामध्ये एका यती संन्याशाचं पवित्र असं ठिकाण आहे. म्हणून या गावाचं नाव सणसवाडी आहे. विठ्ठलगाव. आणि या सणसवाडी गाव हे सुजलाम सुफलाम का आहे? सर्व काही असताना हे गाव गुण्या गोविंदांनी का नांदतं? त्याचं कारण असं आहे, रोडच्या पलीकडे काळ भैरवनाथ आहे. रोडच्या या साईडला, गावाच्या या साईडला जगदंबा काळूबाई आहे. पाठीमागे प्रभू रामचंद्र आहेत आणि तिकडे विठ्ठल भगवान आहेत. म्हणजे या गावाच्या चारही बाजूनी, चारही दिशांनी भगवंताचं छत्र आहे. आणि कळत न कळत याच गावावर नरेश्वर भगवान टेकडीवरनं वरून पाहतात. सर्व आनंदाने आहेत ना, की जाणीव तुम्हाला आम्हाला नरेश्वर भगवान करून देतात. म्हणून गाव सुखी आहे. सुखी असण्याचं कारण आहे, पण चारही बाजूनी भगवंताची कृपा या गावावर आहे. म्हणून सुवर्ण नगरी, संन्याशाची नगरी सणसवाडी असं गाव आहे. आणि याच सणसवाडी गावामध्ये काळूबाई मातेचं हे भव्य अतिशय जाज्वल्य ठिकाण आहे. आणि या मातेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्ताने मंदिराच्या यावर्षीची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. खरं तर माझं भाग्य समजतो की आईसाहेबांची कीर्तन सेवा करण्याचं परम भाग्य मला लाभलं. हा जो परिसर आहे, हा जी ही गल्ली आहे, मी आताच 1 महिना पण नसेल झालं की काळूबाईंचं दर्शन घेऊन गेलो. 1च महिना झाला. तर आता जेव्हा गोरखनारायणकडे कथा झाली तेव्हा शोभायात्रा याच रस्त्याने गेली, दिंडी मिरवणूक याच रस्त्याने गेली. आणि मी मनोमन आईसाहेबांचं दर्शन घेतलं. त्यांची कृपा माझ्यावर झाली. आणि कळत न कळत याच परिसरात आज पुन्हा एकदा आई जगदंबेचं गुणानुवाद गाण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. श्रोते हो, तुम्ही जाणकार मंडळी आहेत. कीर्तनाला व्यासपीठावर मला हार्मोनियमची साथ करण्यासाठी आपल्याच परिसरातील आदरणीय हरिभक्तपरायण जाधव महाराज माहिती आहेत मला, आता जवळ परिचय झालाय. आदरणीय जाधव महाराज आहेत. त्याचबरोबर आणि माझ्या समवेत आलेले आदरणीय गोपाळ महाराज आहेत, आदरणीय सांगळे महाराज आहेत. आणि सर्व आपल्या गावाची टाळकरी आहेत. विष्णुभाऊ, ही सगळी टाळकरी मंडळी आहे. बदलताना पाहिला, सभापती बदलताना पाहिला, पण गावाचे अख्खे टाळकरी मात्र पहिल्यापासून तेच आहेत. यांच्यात बदल नाही. यांची सत्ता कोणीही हिरावून घेत नाही. यांना कोणी म्हणत नाही आता या वर्षी तुम्ही उभे राहिले, पुढच्या वर्षी आम्हाला राहू द्या. आपल्या चालताकडे 1 वर्ष तुला, 1 वर्ष मला. यांच्यावर कोणीही आक्रमण करत नाही, राजीनामा द्या म्हणत नाही. बळच म्हणावं लागतं, उठा टाळ घ्या. म्हणजे एकमेव क्षेत्र आमचं असं आहे दत्ता भाऊ, की इथं कधीच कोणी कुणाला खाली बसा म्हणत नाही. हे अबाधित सर्व. मी तर याच्यापेक्षा पुढचं वाक्य बोलतो. माझं कीर्तन म्हणजे फ्रेंडली असतं, तुम्हाला माहिती आहे. आपल्या गावाचा आध्यात्मिक धुरा सांभाळणारी ही सगळी मंडळी, तिला सगळे आले. आमचे रामदास भाऊ आले, ज्यांनी मला फोन केला, आमचे काळूराम शेठ हरगुडे आहेत, विकास बापू आहेत. ही सगळी मंडळी ही टाळकरी आहेत. ही गावाचं वैभव असतं. गड्यांनो, एक वाक्य सांगतो तुम्हाला. बाहेर गावावर तुम्ही मोठमोठाले गायक वादक
आपण बोलवू शकतो सन्मानाने त्यांचं गायला ऐकायला, पण गावातली जोपर्यंत 4 माणसं उभे नसतात ना, त्या गावाचं गाव पण सिद्ध होत नाही. त्या गावाचं गाव पण सिद्ध होत नाही. आणि तुम्ही आहात म्हणून या गावाचं गाव पण सिद्ध होतं की हे गाव आध्यात्मिक दृष्टीने किती प्रगतशील आहे. जसं तुम्ही व्यवहारिक दृष्टीने, राजकीय दृष्टीने प्रगतशील आहात, तसं आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा अत्यंत प्रगतशील असणारं हे सणसवाडी गाव आहे. आता दुसरी गोष्ट, महाराज आदरणीय गोपाळ महाराज सांगळे महाराज आणि मृदंगाचार्य पांचाळमूर्ती, आज व्यासपीठावर एक संन्यासी महात्मा उपस्थित आहे. मी बोलून गेलो, संन्यासाची नगरी आहे. इथं कुणी ना कुणी एक संन्यासी मिळत गेला, राहत गेले, वास्तव्य करत गेले. हे अखिलनाथ स्वामी, अखिलनाथ झालं नाही ना, आपण सर्वांना ज्ञात आहे. आपल्या दिंडीत काही दिवस वारकरी सेवा केली. पूर्वी आश्रमीचे हे वारकरी आहेत, अत्यंत सुंदर गातात आणि अत्यंत सुंदर पखवाज वाजवतात. पण त्यांना उपरती झाली, मनामध्ये त्यागाची वृत्ती निर्माण झाली आणि हा प्रापंचिक जीवन न स्वीकारता त्यांनी संन्यस्त जीवन स्वीकारून ते आता पूर्वी नाव न घेता, जसं एखाद्या मुलीचं लग्न जमलं आणि ती दुसऱ्याच्या घरी गेली की तिचं आई वडिलाचं आडनाव लागत, बोला लागत. तुमचे लग्न नाही का झाले? सगळे संन्यासी आहेत. आपल्या मुलीचं लग्न झालं की तिचं नाव बदलतं, कुळ बदलतं, गोत्र बदलतं, तिचं येवन आधार कार्ड सुद्धा काही दिवसांनी बदलतं. तसं हे पूर्व आश्रमीचे महाराज आपल्यातलेच आहेत, पण संन्यस्त दीक्षा घेतल्यानंतर ते यती झालेत, अर्थात अखिल नाथ म्हणून झालेत. आज तेही व्यासपीठावर आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे आसनधारी असतील, शिष्य परिकर असतील, सर्व महात्म्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम करतो. उपस्थित मायबापांच्या दंडावर प्रणाम करतो आणि टाळकऱ्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगाच्या भावाकडे ओळखतो. विठ्ठल श्रोते हो, आपण आहे काळूबाईच्या प्रांगणामध्ये. वक्ता असेल, मग तो राजकीय क्षेत्रातला वक्ता असू द्या किंवा आध्यात्मिक क्षेत्रातला वक्ता असू द्या, सरपंच, तो जिथे उभा राहतो त्याला एवढं तरी कळायला पाहिजे की आपण सेवा कुणाची करतो आणि कुणाच्या दरबारात करतो. प्रास्ताविक करताना त्या आई साहेबांचं वर्णन करणं अत्यंत गरजेचं आहे. काळूबाई कोण आहे हे तुम्हाला नाविन्य सांगण्याची गरज नाही. ती जगदंबा अल्लादिनी शक्ती आहे. एवढंच नाही तर ही काळूबाई माता पार्वतीचे अवतार आहे, मांढरा देवीची मठाधिपती आहे. हीच काळूबाई लाख्या राक्षसाला मारण्यासाठी तिने अवतार धारण केला. हीच ती जगदंबा अल्लादिनी शक्ती काळूबाई आहे. हीच प्रकृती स्वरूपाने भगवंताला मदत करून हे विश्वान निर्माण करण्यासाठी जिचं अधिष्ठान आहे ही जगदंबा काळूबाई आहे. आणि एवढंच नाही तर वारकरी संप्रदायाने देखील काळूबाई अर्थात या जगदंबेला, या देवीला नमन करत असताना, वंदन करत असताना, कुळीची हे कुळदेवी, तिला काय म्हटलेलं आहे? कुळीची ही कुळदेवी. अर्थात भले पांडुरंगाकडे बोट केला असेल पण संज्ञा काय दिली? कुळदेवी. म्हणून आपल्या जीवनात कुलधर्म कुळाचार पाळला पाहिजे. मी क्षमा मागून विधान करतो आदरणीय महाराज, तुम्ही जाणकार मंडळी आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं, वारकरी माणसं स्वतः आपण असं म्हणतो की आम्ही पांडुरंगाचे भक्त आहे, आम्ही इतरत्र देवाला मानत नाही. पण एक वाक्य सांगतो, भगवान श्रीकृष्णावर एकेकाळी संकट आलं होतं आणि भगवान श्रीकृष्णाचं संकट सुद्धा याच जगदंबेने निवारण केलं. ही एवढी श्रेष्ठ कुळदेवी. म्हणून आपल्या जीवनात कुळ धर्म कुलाचार केला पाहिजे. त्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, जे भगवान शंकराचे भक्त असतात त्यांना शैव भक्त असं म्हणतात. भगवान आपको मराठी समझ में आती है नहीं? छोटा का अधिष्ठान आहे, काळूबाई का पवित्र ठिकाण आहे. तर मला काय म्हणायचंय, नरेश म्हणजे अर्थात महादेवाचे जे भक्त असतात त्यांना शैव म्हणतात, विष्णूचे जे भक्त असतात त्यांना वैष्णव म्हणतात, गणपतीचे भक्त असतात त्यांना गणपत्य म्हणतात आणि देवीचे भक्त असतात त्यांना शाक्त भक्त असं म्हणतात. लक्षात आलं का? आपल्या विष्णूच्या भक्ताला वैष्णव, शिवजीच्या भक्ताला शैव, गणपतीच्या भक्ताला गणपत्य आणि देवीच्या भक्ताला शाक्त भक्त असे म्हणतात. आणि या जगदंबेची उपासना विशेषतः नवरात्रात अधिक कालावधीत केली जाते.
मग नवरात्र किती प्रकारचे आहेत? नवरात्र किती आहेत? माता भगिनी, नवरात्र उपासना करताय ना तुम्ही? किती वर्षातनं किती नवरात्र असतात? झोपल्या काय? त्या लाईट मुळे मला दिसत नाही. तुम्ही झोपल्या, मला मान हलवून सांगा किती असतात? 2. बर, कोणते कोणते? एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र. पण आणखी 2 नवरात्र आहेत. एक शाकंभरी, पौष महिन्यात आता नवरात्र गेलं बघा. शाकंभरी मातेनं हे नवरात्र, म्हणजे अर्थात या देवीची जी पूजा असते ती शाकंभरात विशेष पौष महिन्यात केलेली असते. म्हणून वर्षातनं हे 4 नवरात्र आहेत. म्हणून 4 नवरात्र, या नवरात्रीत जर आपण जगदंबेचे अधिष्ठान केलं, अनुष्ठान केलं, साधना केली, तर आपल्या परिवारात सुख, शांती, आरोग्य नांदत. हे दुर्गा सप्तशती सांगते. म्हणून नवरात्रात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा अभ्यास केला तर दुर्गा सप्तशतीच्या एक उत्तरार्धात एक श्लोक असा येतो स्वामीजी की सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्येश अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य मस्मद वैरी विनाशनम. आपल्या जीवनात जेवढे म्हणून आपले शत्रू आहेत, मग शत्रू हे काय बाहेरचे नसतात आता भाऊ. शत्रू हे अंतकरणातले असतात, घरातले असतात, जवळचे असतात, आपल्या मांडीला मांडी लावून बसतात, पण कधी आपला घात करतील सांगता येत नाही. म्हणून ज्याला शत्रूचं भय आहे, ज्याला बाहेरच्या करणी बाधेचं भय आहे, त्यांनी या जगदंबेची आराधना करताना सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्येश अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य मस्मद वैरी विनाशनम. ही वैरांचा विनाश करणारी अल्लादिनी जगदंबा शक्ती आहे. आणि मग ही शक्ती भगवंताची कशी आहे हे जेव्हा जगत, मुळात काय आहे, आपण या भारतात राहतोय, महाराष्ट्रात राहतोय. आजही या महाराष्ट्रात अशी काही मंडळी आहेत की ते देवाचं अस्तित्व स्वीकारायला तयार नाही. काय स्वीकारत नाही? देवाचं अस्तित्व. आजही देव न म्हणणारा एक वर्ग आहे. देव न म्हणणारा. गोरखनाना एक पुण्यात एकाचं व्याख्यान होतं, पुण्यात एकाचं व्याख्यान होतं सरपंच. 2 तास व्याख्यान दिलं त्या माणसाने. आम्ही गेलो होतो ऐकायला व्याख्यान. आणि व्याख्यानाचा टॉपिक होता, विषय असा होता स्वामीजी, या जगात देव नाही. या जगात देव नाही. एका विशिष्ट संघटनेने ते आयोजन केलं होतं. त्या संघटनेचं नाव तुम्हाला कळत न कळत स्पर्श झाला असेल कानाला, की जी देवाचं अस्तित्व स्वीकारत नाही, अशा त्या संघटनेने पुण्यात एक व्याख्यान आयोजन केलं. आणि त्या व्याख्यानाचा विषय होता, नामदेव भाऊ, की जगात देव नाही. 2 तास एवढं सुंदर व्याख्यान दिलं त्या वक्त्याने. त्याची भाषाशुद्धी, शब्दाची फेक, इंग्लिश टॉकिंग आणि हिंदी, मराठी, गुजराती वेगवेगळे पॉइंट, पुरावे, दाखले देत देत त्या माणसाने एवढं सुंदर व्याख्यान दिलं. एक वेळा मी सुद्धा प्रभावित झालो. मलाही असं वाटलं आपणही माळ काढावी की काय. खरंच आहे ना, कारण एवढे दिवस परमार्थात आहे, तो स्वप्नात सुद्धा आला नाही, मग तो आहे का नाही देव, हे याने एवढं सुंदर पटवून सांगितलं. आणि माझं एक तत्व आहे, मला एखाद्या हार्मोनियमनी चांगली साथ दिली, वाजवली की मला त्याचं कौतुक आवडतं. आता माझं आत्ता एक नाशिकला कीर्तन होतं आणि मला तो हार्मोनियम मला खूप आवडला. मी त्यांना म्हणलं, दादा स्वर द्या ना. त्याने स्वर काढून माझ्या हातात दिला. आता काळा स्वरच काढला आणि घ्या मला. लक्षात आलं का? ज्याची जी गोष्ट आवडली त्याचं कौतुक करणं हा माझा पिंड आहे, माझा पिंड आहे. मी त्या व्याख्यानाला म्हटलं, सर प्लीज एक सेल्फी. तो म्हटलं, घ्या ना महाराज. आणि मग मी सेल्फी त्यांच्यासोबत घेतली आणि मी सहज त्यांच्या जवळ गेलो. म्हटलं, सर काय बोलला तो तुम्ही, अप्रतिम सुंदर व्याख्यान झालं सर, मला खूप आवडलं, मला खूप आवडलं. तो म्हणला, महाराज तुम्हाला पण आवडलं? अहो म्हणलं, प्रामाणिकपणे खूप आवडलं, पण तुम्ही एवढं बोलता कसं? त्याने मला हळूच सांगितलं, आपलं काय महाराज, देवाची कृपा. नाही कळालं तुम्हाला? आणि व्याख्यान कशावर होतं? व्याख्यान कशावर होतं? देव नाही. असंच चाललंय. धन हे काळाचे, कुबेराचे, आणि म्हणायचं पाकिट वाढव म्हणायचं. सगळीकडे हे चाललंय. मी कोणाची निंदा करायला व्यासपीठावर उभा नाहीये, मला आवडत नाही. हे सगळं तुच्छ आहे, मायावी आहे म्हणायचं आणि रेट फिक्स ठेवायचं. देव नाही या विषयावर बोलायचं आणि कृपा कुणाची म्हणायची? देवाची. महाराज आजही या जगात 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3
तुका म्हणे केले जण. आजही या जगात तीन प्रकारची लोक आहेत. तीन प्रकारची लोक आहेत. आपलं अस्तित्व स्वीकारणारी, देवालाही न मानणारी लोक आहेत. पण मी एक वाक्य नेहमी सांगतो, तू देवाला मान किंवा नको मानू, देव तुला मानायला तयार आहे. ज्या दिवशी देवाने तुला मानणं सोडून देईल ना, तेव्हा या सणसवाडीचे 4 जण तुझी तयारी करतील. नाही कळालं? तू देवाला मान किंवा नको मानू, तू या जगदंबेला काळूबाईला मान किंवा नको मानू. आपल्यात बरेच जण भेटतात, हे काय लावलंय दरवर्षी, इकडं सप्ताह तिकडं सप्ताह, इकडं वर्गणी तिकडं वर्गणी, हे काय चाललंय, मी देवाला मानत नाही. नको ना मानू. तुला का देवाने स्पेशल फोन केला, ये मला मान? नाही. तू देवाला नाही मानलं तरी चालतं, पण देव तुला मानतो. आणि त्या दिवशी देवाने तुला मानणं सोडून देईल ना, त्या अख्खं गाव तुला सोडायला येईल. तुला मंदिराच्या पाठीमागं लक्षात आलं ना? म्हणजेच काय, तर देवाचं अस्तित्व स्वीकारणारा वर्ग या जगात नाहीये. म्हणजे एक वर्ग असा आहे की तो देव मानतच नाही. आणि एक 4 वाकाचं मत आहे, खावे ल्यावे कर पूर्णम. एक तो वर्ग असा आहे की कर्ज घ्या, आयुष करा, मोज घ्या, मरा. भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. खायचं, मरायचं, आयुष करणे, हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे की जो भगवंताला पुजतो, मानतो आपापल्या श्रद्धेप्रमाणे. पण जो समाजातला 1 नंबरचा वर्ग मी सांगितला की जो देवाचं अस्तित्व स्वीकारायला तयार नाही. मग आजच नाही ही परंपरा अव्याहत चालत आली. काळूबाईंच्या जीवनचरित्रातलं तुम्हाला चरित्र माहिती आहे. जेव्हा हाच राक्षसूर नावाचा दैत्य मांढरादेवीच्या गडावर, त्याच गडावर जेव्हा तो सर्वांना सांगायचा मीच देव आहे, माझीच पूजा करा, ना श्रोतव्य ना दातव्य, ना कोणी यज्ञदान अनुष्ठान करायचं, मीच आहे. एवढंच नाही तर जेव्हा मांडवी ऋषींना त्यांनी त्रास दिला. आणि मग जेव्हा सर्वांनी भगवान भोले बाबाची प्रार्थना केली आणि मग भोले बाबाच्या आज्ञेनुसार, माता पार्वतीच्या आज्ञेनुसार या जगदंबेचा अवतार झाला. या जगदंबेचा काय झाला? अवतार झाला. म्हणून ही काळूबाई तुमचं माझं रक्षण करण्यासाठी या मृत्यू लोकात आली. तुमचं माझं भक्ताचं रक्षण करण्यासाठी या मृत्यू लोकात आली. आणि एक वाक्य पुन्हा सांगेल, तुम्ही भारताच्या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, ज्या दिवशी तुम्हाला प्रसन्न वाटणार नाही, उदास वाटेल, मन खिन्न होईल, त्या दिवशी तुम्ही फक्त जिथे असाल तिथे डोळे बंद करा आणि तुमची जी इष्ट देवता आहे, तुमची जी ग्रामदेवता आहे, आणि या काळूबाईचं स्मरण करा. तुमच्या जीवावरचं संकट दूर नाही झालं तर माझं नाव दुसरं. हे सामर्थ्य या आई साहेबांचं आहे. मग त्याही काळात देव नाकारणारी मंडळी होती. मग देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांना काही माणसं भेटली. बहुळचे रामेश्वर भट्ट, आपल्या शेजारी बहुळ नाही का, या बहुळचे रामेश्वर भट्ट जे लोहगावचे आपण मानतो, पण मूळ ते बहुळचे, बहुलावन. त्या बहुळचं पण गाव आहे, नाव आहे बहुलावन. हे बहुळचे रामेश्वर भट्ट, गंगाजी मावा, लोकरे, अशी बरेच काही मंडळी जगद्गुरु तुकोबारायांना भेटली. आणि जगद्गुरु तुकोबारायांना भेटल्यानंतर तुकोबारायांना म्हणायला लागले, या जगात देव आहे का नाही. जगद्गुरु तुकोबारांनी असे कितीतरी उदाहरणं दिले, या जगात देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. या जगात स्वामीजी देव आहेत. मग कृपया देव
देव शब्दाचा अर्थ काय, देव म्हणजे काय? 4 हातावाला मंदिरात उभा असतो विटेवर, तो का? तो देवाचं रूप झालं, देवाचा अवतार झाला. देव शब्दाची व्याख्या जर व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर दिव्य धातूपासून देव हा शब्द तयार होतो. दिव्य, दिव्यम ददाती. दिव्य हा शब्द, दिव्य म्हणजे काय? ज्याच्याकडे विशिष्ट नावाचा गुण आहे तो त्या क्षेत्रातला देव. मी तुम्हाला प्रश्न विचारायला उत्तर द्या. क्रिकेट क्षेत्रातला देव कोण? हा बोलत चला. तुम्ही क्रिकेट पाहत नाही का, खेळत नाही का? करेक्ट, सचिन तेंडुलकर. क्रिकेट क्षेत्रातलं त्यांना काय म्हटलं जातं? देव म्हटलं जातं. राजकारणातला अनुभवी देव, ज्याच्या त्याच्या पक्षातला देव तो श्रेष्ठ. कोणी जाणता राजा म्हणतं. म्हणजे हे बघा, त्याच्यात माझा काही विरोध नाही, ज्याची त्याची भावना आहे, त्याच्याबद्दल माझं नो कमेंट. पण त्याला तुम्ही काय म्हणतात? क्रिकेट राजकीय क्षेत्रातला हा देव आहे. मला सांगा ते कोणत्या दृष्टीने देव आहेत? सचिन तेंडुलकर कोणत्या दृष्टीने? त्यांना 4 हात आहेत का? नाही. तुम्ही ज्यांना देव मानतात, आकाश मला पाहून शिट्टी वाजवणारा एकच माणूस, एवढंच बघ. बाकी मला पाहून कुणी शिट्टी वाजवली नाही. आकाश साऊंड सिस्टीम छान आहे, गोड पोरग आहे, त्याला कळत न कळत सगळं वातावरण आवडलं असं म्हणून त्याने शिट्टी वाजवली. चला, माझ्या परत व्यक्तीला तुम्ही देव मानताय, मग ते कोणत्या अँगलने देव दिसतात? ते तर माणसासारखेच आहेत ना. त्याचं कारण आहे, ज्या त्या क्षेत्रातला ज्याच्या त्याच्याकडे दिव्यता नावाचा गुण आहे त्याला काय म्हणावं? देव. सरळ सरळ व्याख्या आहे. म्हणजे देव मंदिरात नाही तर देव कशात आहे? तुमच्या माझ्यात आहे. म्हणून नर कर्मी करे तो नर का नारायण हो जाए. आपण माणसाला माणसं भांडतो आणि दोघंही देवाच्या मंदिरात जातो. म्हणजे देवाला भांडतो, अर्थात आपल्या समोरच्या व्यक्तीला, त्याला भांडून आपण कुठे जातो? मंदिरात जातो. मुळात देव हा सर्वात आहे. सर्वा घटी राम हे हा देही ये. चला, माझा मुद्दा असा आहे की देव हा आहे. मग दिव्यता नावाचा गुण जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, जेव्हा देव आहे, देव आहे, तर बाकीच्यांनी प्रश्न असा उद्भवला, जर महाराज खरंच देव असता, वाक्य माझं परत आहे का सरपंच? जर खरंच देव असता तर जे 24 तास रामकृष्ण हरी म्हणतात, एकादशी धरतात, पंढरपूरला पायी जातात, पैठणला जातात, त्र्यंबकेश्वरला जातात, इकडे जातात, तिकडे जातात, त्यांना आणखी घरावरची कौलं काढता आली नाही. आणि जे काहीच करत नाही त्यांचे 4-4 मजली बंगले, BMW, फॉर्च्युनर आहे. मग खरंच देव आहे का? वाक्य परत आहे का? अन्न मान धन याचा आणि देवाचा काही संबंध नाही. एखादा म्हणत असेल आम्ही तर देवाला मानत नाही, तरी आम्ही 4 बंगले बांधले, हे बघा, हे आमच्या गावातले रोज सकाळी उठल्यापासून म्हणतात, यांना तर आणखी घर सुधारता आलं नाही. तर हा आपल्या डोक्यातला गैरसमज आहे. मान मिळणं, प्रतिष्ठा मिळणं, पैसा मिळणं आणि चांगलं खायला मिळणं हे प्रारब्धाशिवाय मिळत. अन्नमान धन हे तो कशाच्या अधीने? प्रारब्धाच्या अधीने. प्रारब्ध क्षेत्र कोणतंही असू द्या, राजकीय असो, सामाजिक असो किंवा आध्यात्मिक असो, मान प्रतिष्ठा हे जे मिळतं धन, हे प्रारब्ध कर्म केल्याशिवाय मिळत नाही. बऱ्याच वेळा नाना असं पाहायला मिळतं, आमच्या क्षेत्रात फार आहे, आमच्या क्षेत्रात फार आहे. तुम्हाला खरं सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावर, ज्यांना ज्ञानेश्वरी गाथा वेदांत पाठ आहे त्यांचं धोतर फाटकंय,
ज्याला ज्ञानेश्वरी गाथा, ज्ञानेश्वरी, वेदांत सगळं पाठ आहे, त्याचं धोतर फाटक आहे. आणि ज्याला हरिपाठ पाठ नाही त्याचं 10,000चं जॅकेट आहे. मी कुणाची निंदा करत नाही, पण वस्तुस्थिती आहे. म्हणजे सगळे जॅकेटवाले विद्वान नाहीत असं मुळीच अर्थ घेऊ नका, पण वस्तुस्थिती अशी आहे का नाही महाराज? ऐका नाही, हे मीडियावाले आहेत, हे काका आहेत, कळत न कळत माझं जगणं मुश्किल करतील. हे जॅकेटवाले मला एखाद्या गाडीत नेऊन हाणतील, पण मी सर्व जॅकेटवाल्यांचा द्वेष करत नाही. बरं, मला एकदा म्हटलं मला तुम्ही जॅकेटवर बोलत जाऊ नका. म्हटलं का? तुम्ही वापरा ना. म्हटलं माझं पोट जास्त मोठं आहे, आणि जॅकेट त्याला चांगलं दिसतं जास्त पोट नाही त्याला. बघा तुम्ही, नाही तर या गुंडी वरून या गुंडी खाली. माझा विषय नाही. चला, जॅकेट आणि पाकिट आठवलं की सगळं विसरते. काय मुद्दा चालू होता आपला? तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही पाठिंबा द्या मला. माझं 1 तासाचं सरकार चालवायला याचा पाठिंबा आहे. तुम्ही फक्त आंदोलन करू नका, मी लवकर संपवतो. कारण सरकार टिकवायचं म्हणलं की यांचा काय पाहिजे? पाठिंबा पाहिजे. इकडनं अमोलचा बाहेरून पाठिंबा आहे. अमोलचा काय? मला विकासचा अमोलचा बाहेरून पाठिंबा. असू द्या, 2 तास नाही, 1 तास 15 मिनिटं टिकवायचं सरकार बोलतो मी. म्हणून अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. मग जगद्गुरु तुकोबारांना जेव्हा या सर्वांनी विचारलं, तुम्ही देव आहे म्हणताय, मग एक वर्ग म्हणतो आम्ही देवाची पूजाही करत नाही, देवाला मानतही नाही, तरी आमचा आनंदाने चाललंय. एवढंच नाही, आम्ही कोणाची टोपी कोणाला घालतो हे सुद्धा शेजारच्याला कळू देत नाही. आम्ही कोणाला गंडवतो हे आम्ही मित्राला सुद्धा कळू देत. मित्राला काय, जे मांडीला मांडी लावून बसत होतो आम्ही त्यांना सुद्धा गंडवलं या वेळेला. नाही कळलं? आम्ही शत्रूला तर गंडवतो याच्यात जवळ नाही, पण आम्ही 2-3 वर्ष मांडीला मांडी लावून बसत होतो एकाच बेंचवर. तुमच्यामुळं आम्ही असं म्हणत होतो, त्यांना सुद्धा आम्ही गंडवलं. हे ज्यांना नाही कळलं त्यांना पहिल्या पंक्तीला बसवा, त्यांना पहिल्या पंक्तीचा मान द्या. माहिती आहे लेकरू कुणाचं मान? हो ताई, हा रंग घेतला, मला बोलावं असं वाटलं. म्हणजे आम्ही कुणाला येड्यात काढतोय, कुणाला गंडवतोय हे आम्हाला कुणाला जाणू देत नाही. जगद्गुरु तुकोबारांना जेव्हा हा प्रश्न विचारला ना, महाराज आम्ही काय करतोय कुणालाच माहिती नाही. जगद्गुरु म्हणले, तुकोबारा म्हणले तसं समजू नको. या जगात कोण काय करतं या सर्व जाणणारा एक आहे, आणि तो सर्व जाणतो. व्यवहारातच नाही तर अथपासून इथपर्यंत जाणतो. त्याचं नाव आहे देव. आणि तो देव कसा? देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव
देव जाणता देव जाणता. मी जे कीर्तनाला आजचा अभंग निवडलाय ना, हे अभंगाचं पहिलं चरण आहे. जेव्हा सर्वांनी प्रश्न केला की त्या देवाला आम्ही मानतच नाही मुळात, आणि इकडनं तिकडनं जरी तुम्ही म्हटला देव आहे हे जरी आम्हाला पटवून सांगितलं, तरी तुमच्या देवाला काय माहिती आम्ही काय करतोय, तुमच्या देवाला काय माहिती आम्ही काय करतोय. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, देवाला सर्व काही सांगण्याची गरज नाही. देव कसा आहे तर देव जाणता, देव जाणता. आता ऐकणारी जाणकार मंडळी आहेत, सर्व शांत आहेत, गर्दी भरपूर जमलेली आहे. बहुतेक तिकडचे खेळणी बंद झाले असावी. जाणता तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहे, सर्व बोलणारी मंडळी आहे. मला सांगा दत्ता भाऊ, एखादा बोलणारा वक्ता एखादे शब्द डबल जर म्हणत असेल तर लोक त्याला काय म्हणतात, त्याला काय पुढचं आठवत नाही, त्याच्यात काय शब्द भांडार कमी काय असतं महाराज. बोलणाऱ्या माणसावर फार मोठी जिम्मेदारी असते, जे माईक घेऊन बोलतात का बोलणार. म्हणून मला दत्ता भाऊ तुमचं व्याख्यान आवडतं, हा खरंच आवडतं. आणि त्यांचं एक वाक्य काय असतं, संत साहित्याचे गाड्या अभ्यासक. मला हे पटलं हो, पण काही जण असे आहेत की त्यांना किती संत हेच माहिती नाही, जगात किती संत आहेत तेच माहिती आहे. पण तुमचं वाक्य माझ्या मनात, म्हणून मी बोलणार नाही. तर आता माझी कथा आली, आता परवाच दिवशी कथून आलो त्या खालच्या भागाला, तुम्ही पेटच पाहत होते, तिथे एक जण उभं राहिला माईक घेऊन कथेचा आभार व्यक्त करायला. महाराजांनी कथा यादव तात्या माईक हातात घेतला. आपल्या गावात गेली 8 दिवस झाले शास्त्री महाराज आलेत, आणि त्यांनी काय ते सांगितलं, त्याला हे माहित मी 8 दिवस काय सांगितलं. एक जण म्हणला कथा सांगितली, कथा हा त्यांनी कथा सांगितली, आणि ते कथा ऐकून तुम्ही मंत्रमुग्ध झालात. मी आल्याबद्दल मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. म्हणजे हा नक्की 10वा स्पेशलिस्ट दिसतो, हा नक्की 10वा स्पेशलिस्ट. म्हणलं हो साहेब मी आहे आणखी, हा ते महाराजांचा आभार म्हणतो. ते बोलणाऱ्यावर फार महत्वाची जिम्मेदारी असते. ज्याच्याकडे शब्द भांडार कमी आहे, त्यांनी डबल शब्द वापरले तर चालतील. मग इथं जगद्गुरु तुकोबार मी अभंगावर चिकून बोलतो, देव आहे एकच शब्द डबल का वापरला. जगद्गुरु तुकोबारांकडे शब्द कमी आहेत, नाही. जगद्गुरु तुकोबार म्हणतात आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. अहो आमचं धन म्हणजे शब्द आहे, आमचं धन म्हणजे काय शब्द आहे. आपण नाही का भागवतात एक भजन म्हणतो, हमारो धन राधा श्री राधा. हे कीर्तन आहे अतिशय गोड भजन आहे की हमारो धन राधा श्री राधा, प्यारो धन राधा. तुमच्या घरातल्या पैशाची चोरी होईल, पण एवढी मग जवळ 1000-1500 मंडळी आहेत. प्रामाणिकपणे सांगा तरुण मंडळी, तुमच्या घरातल्या एखाद्या वेळेला धनाची चोरी होईल, पण सणसवाडीची अशी कधी चोरी झाली का की आमच्या घरातून कोणीतरी ज्ञानेश्वरी चोरून नेली, गाथा चोरून नेला, अशी चोरी झाली कधीच होणार नाही. का तर आमच्या घरात जे धन आहे त्याची कोणी चोरी करत नाही. आणि उलट हे धन वाटल्याने वाढत राहतं, ज्ञान दिल्याने काय होतं वाढत राहतं. म्हणून जगद्गुरु तुकोबारांकडे आम्हा घरी धन शब्दाची जे रत्ने. मग जगद्गुरु तुकोबारांकडे प्रचंड शब्द आहेत महाराज. जगद्गुरु तुकोबारांच्या शब्दाची जर तुम्ही व्याख्या पाहिली ना, तर जगद्गुरु तुकोबारांचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. 4ही वेदाला लाजवेल किंवा 4ही वेद ज्याला कळत नाहीत त्यांच्यासाठी जगद्गुरु तुकोबारांचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. मग अशा जगद्गुरु तुकोबार आहे. तुम्हाला पटलं
टाळ्या वाजवल्या, यांनाही पटलं, पण टाळ्या वाजवायला वेळ नाही मिळाला. काही अडचण नाही, निवांत टाळ्या वाजवा घरी गेल्यावर. घरी निवांत निवांत वेळ असतो ना घरी, मग तेव्हा आपलं एकटंच बसून हसायचं. काही विनोद पण कळत नाहीत लोक, मग निवांत. कारण समजायचं 5G नाही, आणखी 4G वर चाललंय. ज्यांच्याकडे 5G आहे त्यांना लगेच कॅच होतं, 4G वाले चालले आपले हॅलो 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 करत करत. तर जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. आता मी थोडा वेदांत सांगण्याचा प्रयत्न करेन, ऐकणारी जाणकार मंडळी येणार. सणसवाडी हे माझं एवढं प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं गाव झालं की मी महिन्यातनं एक दिवस इथं असतो. नाही मला करमलं तर किमान या रोडला नगरला तरी जातो. म्हणजे खास तुमच्यासाठी नाही, पुढे जाताना याच रोडनी जातो. तुम्ही हसू नका, मला ऑप्शन आहे बहुळ मार्गे, पण मी इकडनं जातो. का जातो तर आपलं जाता जाता लक्ष्मी कलेक्शन आहे का, कोणी आहे का आपला याचा फ्रूटचा गाडा, किशोर भाऊ, काय किशोर विक्रम भाऊचा फ्रूटचा गाडा दिसतो का, ताट्या तरी उभे दिसतात का, नाही तर आपलं निघायचं. आता योगायोगाने आता असा परिचय तो वाचतो ट्रॉफिकवाला नाही का ती चौकातला, तो पण ओळखीचा झाला. हा हा ते सुद्धा ओळखी महाराज आहेत का, जाऊ द्या. सगळ्यांच्या गाड्या थांबून माझ्या गाड्या सोडून मी ऐकणारी जाणकार म्हणजे काय करी जी जरी उभे असतील ना तरी संप्रदायाची खूप मोठी उपासक ती सगळी. म्हणजे आमचे काळूराम भाऊ झालं, सत्ता समिती, ही सगळी वारकरी जाणकार मंडळी आहे, सगळी विद्वान मंडळी आहे. तर दोन शब्द डबल शब्द का आला, देव जाणता देव जाणता, त्याचं कारण असे, जाणता शब्दाचा अर्थ एक साक्षी रूपाने जाणता आला आणि एक सर्वज्ञ रूपाने जाणता आला. विठ्ठल एक शब्द सर्वज्ञ रूपाने जाणता आला. सर्वज्ञ, सर्वज्ञ म्हणजे परमात्मा. परमात्म्याशिवाय दुसरा नाव कुणाला सर्वज्ञ नाही. आणि दुसरा साक्षी रूपाने. तुम्ही दोघं भांडणं केले आणि कोर्टात गेले तर कोर्ट पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला, साक्षीदार कोण आहे, कोण आहे तुमच्या भांडणाला साक्षी, काय कोण देतोय. मग जड साक्षी नाही चालत, तिथं चैतन्य स्वरूपाचं साक्षी पाहिजेत, बोलणारं साक्षी पाहिजेत. मग तुमच्या माझ्या जीवनातला थोडा ऐकायला जड जाईल, थोडा वेदांताचा भाग आहे, थोडं जड जाईल. तुमच्या माझ्या जीवनाचं चैतन्य स्वरूपाने साक्षी कोण असेल तर वेदांताची व्याख्या आहे, बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि बुद्धीमध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणून जीव, आणि अविद्या माया, ज्याला मायेचं रूप नाही, निर्विकार शुद्ध चैतन्य आहे, तो तुमच्या माझ्या जीवनाचा साक्षीदार. विठ्ठल जाणताय, या जगाच्या पाठीवर देवच जाणता आहे. तुम्ही जर त्याची भक्ती केली ना तर तो तुम्हाला काय पाहिजे काय नाही, कशाची अडचण आहे, तो सर्व जाणतो. जाणतो, तो सर्व जाणतो. पण त्याला सांगायची गरज नाही. न सांग न सांगता तुम्हा कळो येती अंतर, विश्वी विश्वंभर परी खरची न लगे. त्या देवाला सांगण्याची गरज नाही की तुम्हाला काय लागतं काय नाही, ते सर्व जाणताय. म्हणून जाणताय या जगात फक्त परमात्मा आहे. एक उदाहरण सांगतो आणि कीर्तन संपवतो. देव जाणता कसं आहे, देवाला काही सांगण्याची गरज नाही. एक महाभारतातलं उदाहरण आहे. एखाद्या वेळेला तुम्ही कथेतून ऐकलंय असेल, पण ज्यांनी ऐकलं नसेल, आज नवीन जे आले त्यांनी ऐका. महाभारत सर्वांना माहिती, आणि महाभारतात युद्ध पुन्हा कुणाचं झालं, हा तुमचं माझं. तुम्ही नाही सांगितलं तर एखादं होऊ शकते आपलं. पुन्हा कुणाचं युद्ध झालं, कौरव आणि पांडवाचं. कुठे झालं, स्पॉट कुरुक्षेत्र, सणसवाडीच्या ग्राउंडला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा शैव किम कुर्वत संजया. हे संजया,
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध तिथे झालं. तिथे झाल्यानंतर एक दिवसाचा प्रसंग आहे, युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर देवाला आणि अर्जुनाला कंटाळवाणं आलं. कोणतंही काम माणूस कंटाळवाणं येतच ना. गावात यात्रा झाली, सप्ताह झाला, काही इलेक्शन झालं की माणसाला कंटाळवाणं येलं की माणसं 2-3 दिवस कुठेतरी आरामाला जातात का नाही? तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. एखादं काम झालं की माणसं कंटाळवाणं झालं, बसा माऊली इथंच बसा, आई इथंच बसा, थोडं 5 मिनिटं लवकर आलं, बसा बसा. तुमची प्रचंड श्रद्धा आहे देवीवर याची मला जाणीव आहे. बसा. युद्ध झालं आणि युद्ध झाल्यावर देवाला वाटलं, अर्जुनाला वाटलं आपण रोज युद्ध केलं, आता निवांत कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे. ऐकताय ना सगळं माता बहिणी काय का? ऐकताय ना? मग अर्जुनाला वाटलं कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे. म्हणून अर्जुनाने देवाला सांगितलं, हे बस नाही तर फिरायला नेणार नाही तुला. अर्जुन म्हणले देवा, अरे कुठंतरी फिरायला चल, बोर झालंय, आताच इलेक्शन संपलंय, कुठेतरी निवांत जाऊ 4-5 दिवस आनंद घेऊ. आणि मग तेव्हा अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं नातं काय? माझ्याकडे लक्ष द्या. अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं नातं आहे, दोघं उत्तम फ्रेंड आहे, मित्र आहे. दुसरी गोष्ट सखेती मत्वा, हे सखा मित्र आहे. दुसरी गोष्ट शिष्यस्थ यशादी बांधकाम प्रकरण, गुरु आणि शिष्याचं नातं आहे. आणि तिसरी गोष्ट श्रीकृष्णाची बहीण अर्जुनाची, तिचं नाव काय? सुभद्रा. करेक्ट. मग अर्जुन म्हटलं देवा चल ना कुठंतरी फिरायला. आणि मग भगवान श्रीकृष्णाने रथ जुंपला. आणि बरं दुसरं नातं सांगतो, अर्जुनाचा ड्रायव्हर श्रीकृष्ण आहे, सारथी अर्जुनाचा सारथी कोण आहे? शारंग धरू म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा ड्रायव्हर आहे. माझं वाक्य नीट ऐका, ज्यांना ड्रायव्हर आहेत त्यांनी. गाडीवर चांगला ड्रायव्हर आणि घरात चांगली सून आणि गुरुजीला चांगला शिष्य असला तरच व्यवस्थित आश्रम चालतो. नाही कळालं? गाडीवर ड्रायव्हर आणि घरात चांगली सून आणि गुरुजीला चांगला शिष्य जर असेल तरच व्यवस्थित चालतो. नाहीतर बऱ्याच लोकांचे ड्रायव्हरनी भांडे फोडले, कारण 24 तास कोण असतो सोबत? ड्रायव्हर. त्यामुळं ड्रायव्हर हा जातीवंत पाहिजे. जातीवंत शब्दाचा अर्थ प्रचंड विश्वासू पाहिजे, कारण तो 24 तास आपल्यासोबत असतो, प्रचंड असतो. महाराजनी आता मला हे सगळे म्हणतात तुम्ही ड्रायव्हर ठेवा सोबत. मी ड्रायव्हर ठेवत नाही. माझ्या ड्रायव्हरचं 2 वर्षापूर्वी खटकलं. कारण सांगतो का खटकलं महाराज, माझा अनुभव नाही, रिअल सांगतो. आम्हाला गाडी घ्यायची होती, मग हे सगळे म्हणले ही घ्या ती घ्या. आता तो माझ्याकडे पहिली गाडी साधी होती, मग आम्ही गेलो गाडी चॉईस केली. हे सगळे होती, नाना आबा, गोरख आबा, ते म्हणले बाबा ही घ्यायची. म्हटलं ठीक आहे. ड्रायव्हरने मला फोन केला, म्हटलं गाडी कोणती घेतली? म्हणजे अमुक घेतली. म्हटलं कलर कोणता घेतला? मी म्हटलं धवल शुभ्र. तो मला बिलकुल नाही चालणार, घेईल तर पांढरीच घ्यायची. नाही कळलं? मी नाही तर तुमच्या गाडीवरच थांबणार नाही. मी म्हणलं राजीनामा दे, ज्याला पांढरी आणि ढवळी यातला फरक कळत नाही तो काय कामाचा? तो कुठे नेऊन धडकल सांगता येईल? धवल शुभ्र म्हणजे काय? सफेद. तो म्हणला नाही, बिलकुल नाही, चालेल तर पांढरीच घ्यायची, नाही तर धवल शुभ्र घ्यायची नाही. त्यामुळे ड्रायव्हर चांगला पाहिजे. चला, तर अर्जुनाचा ड्रायव्हर कोण? भगवान श्रीकृष्ण. दादा विनोद नका समजू, पण घरात चांगला करता, गावाला चांगला करता, गाडीवर चांगला ड्रायव्हर जर श्रीकृष्णासारखा असेल ना तर त्याच्या जीवनात कधीच अपयश येणार, कधीच अपयश येणार. गाव चालवणारा, घर चालवणारा, राज्य चालवणारा, देश चालवणारा आणि आपली गाडी चालवणारा जर चांगला जिम्मेदार असेल ना तर कधी कुठेच रिवर्स येणार नाही. चला, माझा वेळ प्रचंड कमी होतोय, मला कुणीतरी सावध करा. अमोल हो मला घडी दे. टायमिंग लोक सांगू मला घडी दे म्हणलं, त्या निमित्तानं तरी देशील. माझ्या पुढचा मला तिथूनच म्हणतो टायमिंग दाखवतो 8 वाजता. चला, मला एवढा दृष्टांत सांगायचं आणि कीर्तन संपवायचं. अर्जुन म्हटला तेव्हा चल कुठेतरी फिरायला घेऊन. आणि मग भगवान श्रीकृष्णाने रथ जुंपला. रथावर श्रीकृष्ण बसले, अर्जुन पाठीमागे बसला
आणि नीट ऐका, काम्यक नावाचं वन होतं. काय काय त्या वनाचं नाव आहे? काम्यक नावाच्या वनात श्रीकृष्णाने अर्जुनाला फिरायला घेऊन गेले आणि गेल्यानंतर ते वन मात्र काम्यक नावाचं वन होतं. अतिशय प्रसन्न वन होतं. झरणे वाहत होते, लता वेली फुललेल्या होत्या, पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. एवढं मन प्रसन्न होतं. तिथे रथ गेला आणि रथ गेल्यावर अर्जुन रथातनं खाली उतरले आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणले, अर्जुना जरा इथं थोडं फिर, मी तोपर्यंत घोड्याला बांधून येतो, घोड्याचा खरारा करतो, तोपर्यंत फ्रेश हो. काय हो? फ्रेश. मग अर्जुनराव ऐकताना सगळे, अर्जुनराव फ्रेश व्हायला त्या झरण्याजवळ गेले आणि ते झरण्याचं पाणी पाहिलं. वा वा, काय झुळझुळ पाणी वाहत होतं ते. अतिशय मनोहर आणि एवढं छान वातावरण होतं. अर्जुनाने पाय धुतले, तोंड धुतलं आणि त्या अर्जुनाने जसे त्या पाण्यात पाय घातले, अर्जुन त्या खडकावर बसले. कोण? अर्जुन महाराज त्या खडकावर बसले आणि अर्जुन म्हणला, वाह क्या बात आहे, किती सुंदर वातावरण आहे. पण इथे एकटाच येऊन काय फायदा आहे? समजा आमचं कीर्तन पनवेलला असावं, लोणावळ्यातून आमची गाडी जावी, नाही कळालं? कीर्तन पनवेलला आणि आम्ही लोणावळ्यातून जाताना मग ते घाटात सेल्फीवाले, गाडीच्या साऊंड नाचणारे, ते वातावरण पाहिलं आम्हालाही वाटतं उगाच धोतर घातलं. वाटतं वातावरण, हे बघ, जसं वातावरण बदललं की माणसाला वाटतं, वाटायला काय अडचण आहे. अर्जुनाला वाटलं एवढं छान पाणी, एवढं हिरवेगार शालू पांघरलेलं झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट, उगाच इथं एकटा आलो. कुणाला आलं पाहिजे होतं? माझी मैत्रीण, गर्लफ्रेंड, प्रियसी, तिचं नाव सुभद्रा, म्हणजे सुभद्रा. हे अर्जुनाच्या मनात आलं. इथं कोण पाहिजे होती? सुभद्रा. माझ्याकडे काय बघता, जो गेलता घोड्याचा खरारा करायला, एका मिनिटात सुभद्रा झाला. श्रीकृष्ण एका मिनिटात कोण झाला? सुभद्रा. अर्जुनाच्या पुढे आला. अर्जुनाला म्हणला, हाय. कोणाच्या रूपात? अर्जुनाने ते पाहिलं. अर्जुन म्हणला, तू? आणि इथं कशी काय आली? अर्जुनाला ती म्हणाली, तुमने पुकारा हमची लिहाई. अरे तू आता मला मिस केलं ना. मिस म्हणजे काय? तू आता मला आठवण केली. आणि खरं प्रेम तर त्यालाच म्हणावं, आठवण केल्याबरोबर समोर उभं राहणं, याचं नाव खरं प्रेम. न यादों में ढूंढो हमें, दिल में हम बस जाते हैं, सच्चे दिल से पुकारोगे तो नजरों के सामने हम आते हैं. डोळ्याच्या समोर तू ये. सुभद्रा म्हणाली, तू मला आठवलं आणि सरपंच मी लगेच आली. अर्जुन घाबरला. अर्जुन म्हणला, लवकर ये, नाही तर तो माझा ड्रायव्हर चंद्र आहे, तो माझा सेल्फी काढल आणि व्हॉट्सअपला अख्ख्या गावाच्या ग्रुपला टाकल, तू लवकर ये. सुभद्रा जवळ आली. दोघांनी पाय सोडले. चित्र डोळ्यासमोर उभं करा. पाण्यात पाय हलवत होते. अर्जुन अतिशय प्रेमात आला. अरे वा क्या बात आहे, पण तुला कोणी पाहिलं नाही का? ती म्हणली, क्लासच्या निमित्ताने बाहेर आली. म्हणजे कोणती सुभद्रा आहे लक्षात आलं ना? बऱ्याच सुभद्रा अशा आहेत क्लासच्या निमित्ताने बाहेर जाणाऱ्या. बरं लवकर. आणि अर्जुनराव एवढे प्रेमात आले. माणसं प्रेमात आले ना काही पण देतात. अर्जुनाने सोन्याची अंगठी काढली त्याच्या हातात आणि सुभद्रेच्या हातात. बघायला माझ्या मला घरी ये ना सुभद्रा, माझ्या सुभद्रेला काय देऊ तुमच्या हातात घालू? पेटवाले लगे असं बघायला भेटते काय? मलाही घरी सुभद्रा आहे, मी तिच्या हातात घालेल. अर्जुनाने कुणाच्या हातात घातली अंगठी? सुभद्रेच्या. आणि सुभद्रा मी हुशार असते. हातात अंगठी पडली, ती म्हणली मी निघते, माझा वेळ झाला. बरं सुभद्रा फक्त सोनाराचं बिल देईपर्यंत गोड बोलते. कलेक्शन मध्ये साडी घेईपर्यंत गोड बोलते. नंतर मध्ये मला नाही काम आहे, मी चालली. अरे उद्देश बिघडला. ती म्हणली मी चालले आणि माझ्याकडे काय बघताय? गेली झुडपाच्या बाहेर आणि बदलला चेहरा. कोण झाला? सुभद्रा कोण होती हे फक्त सणसवाडीतच लोकांना माहिती, बाकी अर्जुनाला माहिती नाही. आणि मग जो श्रीकृष्ण झाला ना, अर्जुनाला म्हणतो, हे अर्जुना, अरे चल, किती वेळ झाले, चल. अर्जुन डायरेक्ट थोडा सावध झाला. माणसं असेच करतात. आपण काही केलं का हे कोणी आपल्याला पाहू नये म्हणून पाप झाकून करतात. माणसं पाप काय करतात? झाकून करतात. पण माझं वाक्य परत ऐका. मला बरेच जण म्हणतात, मला दत्ताभाऊ बरेच जण म्हणतात की महाराज आमचा बंगला बांधायचा, बंगल्याचं घराचं तोंड कोणीकडे करावं.
बेडरूमचं तोंड कोणीकडे करावं? मी त्याला पहिला प्रश्न विचारतो, तुझं तोंड कोणीकडे ते सांग. ज्याचं तोंड देवाकडे असेल, वाक्य परत ऐका तांबोळी शेठ, ज्याचं तोंड देवाकडे असेल एखाद्या वेळेला त्याच्या घराचं तोंड कोणीकडे असलं तरी चालेल, पण ज्याचं तोंड धाब्याकडं, तू आम्हाला विचारतोय घराचं तोंड कोणीकडे करायचं, म्हणजे पापाचा पैसा कमवायचा, 2 नंबरचा पैसा कमवायचा आणि घर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने बांधायचं. मग घराचं तोंड कोणीकडे असण्यापेक्षा तुझं तोंड देवीकडे ठेव, सगळं बरोबर होईल. अर्जुनाला असं वाटलं, मला यांनी पाहिलं तर नाही कोणी, कृष्णाने. आता हो नटवर बापू कर्ण यो करणी कारण, तो भगवान अतिशय चतुर आहे. मग त्या देवाने काय केलं, अर्जुनाला म्हणजे अर्जुना वेळ होत चालली, लोकाला पंक्तीला बसवायचंय, तुला घरी नेऊन पहिलं सोडतो चल. आणि मग आता मी काय का, माझ्याकडे कथा आता ऐकण्यासारखी नाही, आता पाहण्यासारखी कथा, एक पार्टी नाटक आहे. आणि मग अर्जुनाला देव म्हणलं, हे अर्जुना चल ये इकडं. नाही कळलं? हा दिसले का? अर्जुनाला देव काय म्हणाले, चल ये इकडं. आणि ही अर्जुनाने अंगठी पाहिली कोणाच्या हातात, कृष्णाच्या. अर्जुनाचं ब्लूटूथ हँग पडलं, मोबाईल डायरेक्ट हँग पडला. अर्जुन म्हणाला, माझी अंगठी याच्या हातात आलीच कशी, कारण ही कुणाला दिली होती मी, सुभद्रेला, याच्या हातात आलीच कशी. अर्जुन म्हणला, आलो आलो थांब, चल लवकर चल. बरं म्हणता येईल तुझ्याकडे आली कशी, हिंमत होय ना म्हणायची. आणि भगवान श्रीकृष्ण रथावर बसले, अर्जुन रथात बसला आणि रथ निघाला का नाही. आता ज्याला जगाचा नकाशा माहिती आहे, कुणाला, भगवान श्रीकृष्णाला. ड्रायव्हरला सगळे रस्ते माहीत असतात, ड्रायव्हरला टोटल रस्ते माहीत असतात, नसेल तर तो काय टाकतो, मॅप. ते बघत नाही. आता कोणतीच गोष्ट आईला विचारायची गरज नाही. आता दुसरी एक आई आली आपल्या जीवनात, ही आहे पहिल्या गोष्टी आईला विचारायचो, आता आईला विचारायची गरज नाही. आता कोणती आई आली, ही आई आले ना, ते आहे ही आईला काही विचारा तुम्ही, ते सगळं सांग. मॅप असताना भगवान खेळतो, येण्याची खेळावा. त्यांनी नाटक केलं ना, अर्जुनाला म्हणतोय नीट ऐका, कथा कीर्तन ऐकण्यासारखे पाहण्यासारखे. तो अर्जुनाला म्हणतो, अर्जुना सांग इकडनं घ्यायचा करा, ती इकडनं घ्यायचा. नाही कळलं? अर्जुन असंच करत होता. अर्जुन म्हणला, कुठूनच घे पण लवकर घरी घे. कारण अर्जुनाला काय पाहिजे होती, त्याच्या हातातली अंगठी कोणाला दिली होती त्यांनी, पहिलं सुभद्राला भेटायचं. त्या अर्जुनाला रथ घरी आला, गावात घराच्या जवळ थांबला. नित्याचा क्रम असा होता, नित्याचा क्रम सरपंच, पहिले भगवान श्रीकृष्ण उतरायचे आणि मग मालकाला गेट उघडायचं, मग कोण उतरायचं, अर्जुन रावणी. कारण अर्जुन मालक आहे, ड्रायव्हर कोण आहे, श्रीकृष्ण आहे. आज उलट झालं, कमी स्पीड मध्येच रथ नीट थांबलाही नाही, कमी स्पीड मध्ये अर्जुनाने उडी मारली रथातनं आणि डायरेक्ट घरी गेला. सुभद्रे, हे सुभद्रे, सुभद्रे इकडे. सुभद्रा काम करत होती. सुभद्रा म्हणजे काय झालं, इकडे. सुभद्रा म्हणजे काय, अहो ती अंगठी कुठे, अंगठी मी तुला दिलेली. सुभद्रा म्हणजे, अर्जुना तुझ्या काय गोळ्या संपल्या, अरे 2 महिने झाले तुझी माझी भेट नाही. किती महिने झाले, 2 महिने झाले तुझी माझी भेट नाही, तू मला काय मागतोय, अंगठी. अर्जुन म्हणला, हे बघ सुभद्रे, मजा करायची वेळ नाही, मी तुला नाही का तिथे त्या पॉइंटला तुझी, हा मी प्रेमात आलो तुला अंगठी दिली. सुभद्रा म्हणली, अर्जुना तुझं काहीतरी दुसरीकडे अपेल. अरे मी तर 2 महिने झाले तुला भेटलीच नाही आणि तू अंगठी दिली कोणाला, मला तर दिली नाही. सुभद्राला अर्जुन म्हणला, सुभद्रा मजा करू नको. मग अर्जुन क्षत्रिय ना, मराठा आहे, क्षत्रिय. अर्जुनाचा वीर रस जागला. सुभद्रा, सुभद्रा लवकर सांगतो तुला माझी अंगठी दे. आवाज वाढला की श्रीकृष्ण बाहेरच होता. हे जे घरात भांडण लावणारे ना, ते शेजारचं ऐकत नसतील, त्याला लांब जात नाही.
हा, वातावरण कसं झालं हे पाहायला स्पेशल. आणि मग त्या अर्जुनाच्या कानावर बातमी गेली, आता या दोघांचं नक्कीच मारामारी होते. तेवढ्यात अर्जुन गेला, श्रीकृष्ण गेले आणि त्या दोघांच्या मध्ये तेवढ्यात सुभद्रा म्हणली, अरे दादा आला, बरं झालं. अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणले, अर्जुना अरे काय झालं ओरडायला? चांगल्या माणसाने घरात बायकोवर मोठ्या स्वरात बोलू नये. चांगल्या घरातली चांगली माणसं बायकोला रागवत नाहीत, शिव्या देत नाहीत, बायकोला प्रेमाने बोलतात. एवढं ऐकलं तरी कीर्तन सफल झालं. हे तुम्हाला सांगितलं, त्याला नाही. आणि मग अर्जुन म्हणाला, देवा काही नाही, फॅमिली मॅटर आहे. अरे झालं काय? इकडे अर्जुना इकडे. अर्जुन म्हणला, झालेच याच्यामुळं, प्रॉब्लेमच इथे, तू परत म्हणतोय इकडे इकडे. अर्जुन आला आणि देवाला म्हणला, देवा खरं सांगू का, एक विचारायचं. अर्जुन म्हणला, देव म्हणलं, दोन विचार ना. नाही नाही, तुझ्या हातातली जी अंगठी आहे ना, ती कोणत्या सोनाराकडे बनवली? डायरेक्ट कुठं हिंमत होते माझी म्हणायची. देव म्हणलं, तुला म्हणायचं काय, जरा स्पष्ट बोल ना. अर्जुन म्हणला, काही नाही देवा, मला असं म्हणायचं, ही अंगठी माझी. देव म्हणले, यार बावळट झाला काय? माझी अख्खी द्वारका सोन्याची आहे. कशाची? द्वारका सोन्याची. आणि तुझी 10 ग्रामची अंगठी कुठे घेऊन बसला? नाही देवा, तसं राग मानू नका, पण एक विचारू का, मी ही अंगठी सुभद्रेला घातली होती, तुझ्या हातात आली कशी? आता उत्तर आहे का? देव म्हणले, अरे अर्जुना, तू त्या पाण्यात पाय सोडले, ते वातावरण तुला आवडलं आणि तू कुणाला आठवण केली होती? अर्जुन म्हणला, सुभद्रेला. आणि ही सुभद्रा घरी होती, हिला काय माहिती तुझ्या मनात काय आहे? पण मी तुझा देव आहे आणि माझ्या भक्ताला काय लागतं हे मला सांगायची गरज नाही, मी जाणता आहे. देव जाणता, देव जाणता. देव कसा आहे? जाणत आहे. देवाची जर तुम्ही भक्ती केली तर देव आपली प्रियशी सुद्धा व्हायला तयार आहे. आणि देव काय काय होतो यांना विचारा. उचनीच काही नेणे भगवंता कृष्ण भाव वक्ते पुण्य दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षिसाच्या गरीब पक्षी प्रणादासी जन्मरंग लागे रोहिदास संजय कबीरा मागे शेवे विना. अख्खा अभंग पाठ करून घ्या. देव सर्व जाणतो. आता एक भजन होईल, तुम्ही कोणी कोणी टाळी वाजवत नाही आणि म्हणलं नाही तरी देव जाणतो, तर ओळखतो. म्हणून सर्वांनी हात वर करा. चला, ज्यांना ज्यांना हात आहे, शूटिंग वाले, मोबाईल वाले, हे स्पेशल घे बाबा, माझं पण घे, यांचं पण घे. बघ यांचे हात किती सगळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या दिसतात. असं जर टाळ्या वाजवल्या तर तुमचे 5 बोटं सोन्याच्या अंगठीने भरतील. वा वा, एकदा मला मोठ्या प्रमाणे Oh,
या तिन्ही भुवनावर सत्ता एक हाती सत्ता आहे, म्हणून देवाची सत्ता एक हाती आहे, म्हणून देवाची सत्ता एक हाती आहे, म्हणून देवाने एक हाती सत्ता या जगावर स्थापन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपली या सत्ता एकाएकी, म्हणून आपली सत्ता ठराविक कालावधीपुरती असते, पण देवाची सत्ता अखंड आहे. देव कसा आहे तर देव चतुर आहे. देव चतुर आहे, जसा जाणता आहे तसा चतुर आहे. देव किती चतुर आहे याच्यावर जर बोलायचं म्हटलं तर स्पेशल डबल एक कीर्तन होईल, एवढा चतुर आहे. देव निराळा, देव निराळा, अलिप्त विटाळा तुका म्हणे. म्हणून ही जगदंबा, ही काळूबाई माता ही जाणतीये, ही सर्वांना जाणते, तुम्ही काय करता हे जाणते, म्हणून तिचं अखंड भजन करत राहा. ज्ञानेश्वर मग काय अडचण नाही. आपलं यथामती यथावकाश कीर्तन सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. जसं पचल, आवडेल, रुचेल तसं कीर्तन करण्याचा मी प्रयत्न केला. खरं तर तुम्ही सर्वच माझ्या प्रेमाचे आहात. मला जगदंबा काळूबाईचं सेवा करण्याचं सौभाग्य माझे अत्यंत निकटवर्ती आहे. आमचे विकास बापू हरगुडे असतील, बळराम शेठ असतील, नाना असतील, सर्व सणसवाडी ग्रामस्थ सर्वांच्याच आयोजनातून हा कार्यक्रम एक दिवशी संपन्न होतो. अत्यंत देखण्या स्वरूपाचा कार्यक्रम आहे. या देवीचा जे बी भक्त परिवार आहे, जे सर्व आहे, त्यांना माझी एक विनंती आहे. आता कितवं हे 10वा वर्धापन दिवस आहे, पुढच्या वर्षी 11वं आहे, आणि जेव्हा 12वं येईल ना, 12वं तर एक तप होईल, बरोबर. एक तपपूर्ती निमित्ताने काहीतरी एक विशिष्ट प्रकारचं आयोजन करण्याचा प्रयत्न करा अशी भावना व्यक्त करतो. पुढच्या वर्षी कोण जे कीर्तनकार येतील ते तुमच्या मर्जीने अंदाज याल, काळूबाईच्या इच्छाशक्तीने याल, पण पुढच्या वर्षी भले तुम्ही सामान्य करा, पण जेव्हा 12 वर्ष असेल ना, 12वं, तेव्हा मात्र अतिशय थाटामाटात आणि देखण्या स्वरूपात करत राहा. खरं तर हे गाव अत्यंत दानशूर आहे. प्रत्येक कार्यक्रमात कीर्तनाचा दाता वेगळा, साऊंड सिस्टीमचा दाता वेगळा, फुलाचं डेकोरेशन वेगळं, पंक्तीवाले वेगळे. मला वाटतं या आजच्या कार्यक्रमाच्या अन्नदाताचे कोण आहेत? आबा ना, शिक्रापूर, बरोबर. कारण जेव्हा शिक्रापूरला आपली कथा झाली होती 7-8 वर्षापूर्वी, आमच्या भुजबळ आप्पाकडे, संजू आप्पा, तुम्ही सर्व दानशूर मंडळी आई साहेबांची सेवा करताय. खरं तर मला असं वाटतं तुमचं आडनाव काय? मांढरे. म्हणजे नक्कीच तुमच्या पूर्वजांचं काहीतरी मांढरा देवीशी कनेक्शन असेल. काहीतरी मान पान तिथं तुम्हाला असं एक माझी भावना आहे. आडनाव तरी मांढरे मिळालं नाही तर पांढरे मिळू शकत होतं. आणि पांढरे एखाद्या वेळेला पांढऱ्या पायाची असू शकत होती. तुम्हाला मांढरेच का केलं तर आई साहेबांचं ठाणं कुठे आहे? मांढरा देवीला. आणि ही आई साहेब तुमच्याकडनं सेवा करून घेतो. आजच्या अन्नदातेचे जे सौजन्य आहेत त्यांना मनापासून धन्यवाद. स्पीकरचे सौजन्य त्यांना धन्यवाद. फुलाचे सौजन्य, मंडपचे सौजन्य, रथाचे सौजन्य, मिरवणुकीचे सौजन्य त्यांना धन्यवाद. आणि विशेष धन्यवाद जे महाराजांचं सौजन्य आहे त्यांना. कोण असेल मला माहिती नाही. आता नाही टाळ्या लावायच्या. मी राहणार, तुम्ही विश्वनाथ आणि मी 3 जण करणार. तर अत्यंत सर्वांना, अर्थात माझा स्वभाव हा सर्वांना माहिती आहे. सणसवाडी ताई, हे सणसवाडी माझं अत्यंत प्रेमाचं गाव आहे. आणि इथे कोणताही कार्यक्रम असेल, कीर्तन कार्ड बनवून घ्या ना, आणि आधार कार्ड बनवा, आणि मग आपण तयारी करू चांगल्या कामाची. माझं एक मतदान वाढेल, बरोबर. नाही नको बाबा, राजकारण का नको? कारण ते करायला फार हिंमत लागते, लोकांचं ऐकून घेण्याची सहनशीलता लागते. राजकारण मुळीच वाईट नाही, पण जो राजकारणात करतो ना तो म्हणजे अत्यंत जिभेवर खडीची साखर आणि मस्तकावर बर्फाचा खडा, तोच यशस्वी होतो. तुम्हाला धन्यवाद. तुम्ही मला तुमच्या गावचं म्हटले ना, याच्यातच मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्वच म्हणजे आमची खंडोबाची आळी असेल, काळूबाईंची हे मंदिर असेल, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. जास्त 10-15 मिनिटं झाले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे, एकदा तरी वर्षातून आपला परिवार
फिरायला घेऊन जात जा कुठेतरी, बरोबर ना, फिरायला घेऊन जात जा. तर अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या झालेल्या कीर्तनाला पूर्णविराम देतो. सर्व टाळकऱ्यांच्या चरणी माझ्यासोबत आलेले आदरणीय सांगली महाराज, गीते महाराज, आदरणीय हरिभक्त पारायण महाराज पांचाळ, नाव आठवत होतं पुरुषोत्तम महाराज पांचाळ, आदरणीय हार्मोनियम वादक, सर्व टाळकरी, गावकरी, माळकरी, चित्रकार, पत्रकार, ज्यांना कीर्तन आवडलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही आवडलं त्यांना डबल धन्यवाद. तुम्ही एवढं बसलात, माता भगिनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पहिल्या पंक्तीचा मान यांना द्या एवढी सदिच्छा करतो आणि झालेली कीर्तन सेवा संपवतो. जय विठ्ठल. मंदिराचा हा दहावा वर्धापन दिन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आणि आता या ठिकाणी हरिभक्ती पारायण गुरुवर्य संत साहित्याची गाड्या बसत महाराज, तुमची रामायण बी आम्ही ऐकली, तुमचं भागवत कथा बी आम्ही ऐकली, तुमचं शिवपुराण कथा सुद्धा आम्ही ऐकली. म्हणजे सर्व कथा करणारे महाराष्ट्रातले एकमेव कथाकार आहेत. त्यांची कालच्याला अमरावतीला कथा होती, सकाळी आल्यात आणि आज ह्या ठिकाणी कीर्तनाला आले. म्हणजे मला संत साहित्याच्या गाड्या अभ्यास बोलल्यावर मी सांगतो, साहित्य एवढं मोठं आहे, एवढं मोठं साहित्य आहे की कितीही अभ्यास केला तरी साहित्य कधी संपणार नाही बाळासाहेब पैल. म्हणून उदाहरण सांगतो महाराज, विज्ञानवादी आणि नास्तिक एक साहित्यकाला विचारलं, आध्यात्मिक साहित्यकाला विचारलं, देव आहे तो कुठं आहे, देव आहे तो हाका मारी तर येणार का, देव कुठं आहे हे विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, तो विज्ञानवादी आहे, तुला वायफाय दिसतं का, नेट दिसतं का. मग ज्यावेळेस तुला वायफाय आणि नेट कनेक्ट करायचं असेल त्यावेळेस तुला पासवर्ड टाकावा लागतो. पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुझं नेट कनेक्ट होतं. तसा देवाचा पासवर्ड म्हणजे भक्ती आहे आणि भक्ती जर तो केली तर तुला देव दिसल्याशिवाय राहणार नाही. हे अध्यात्माच्या साहित्यकाने दिलेलं उत्तर त्याला आहे. म्हणून महाराज आपण देव सन्मान करणार आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं कळबाई देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी सरपंच राजांना दरेकर, वैभव शेट्टी यादव, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नवनाथ रामचंद्र हरगुडे, माजी सरपंच नवनाथ विश्वनाथ हरगुडे आपण या ठिकाणी यायचंय. नामदेव बाबा दरेकर असेल, अमोल असेल, मोहन हरगुडे ग्रामपंचायत सदस्य असेल, चंदर तात्या आपल्या सुभाष या ठिकाणी महाराजांचा सन्मान आपण व्यासपीठावर, सतीश तात्या त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वास्तव्याला असतात. त्यांचाही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने काळूबाई देवी ट्रस्टच्या वतीनं सन्मान होत आहे. त्यांचाही सन्मान होत आहे. जाधव मला विकास महाराज जाधव, मृदुकाचार्य आपला सभाई आभाराजा मांढरे आपला ह्या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं सन्मान होतो आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी माजी सरपंच सौ संगीताताई नवनाथ हरगुडे आणि माझी आपण ह्या ठिकाणी यायचंय. आणि कुसुमताई मांढरे ज्यांचा आज महाप्रसाद आहे, त्यांना या ठिकाणी आजचा जो महाप्रसाद होता त्या कुसुमताई मांढरे त्यांचा सन्मान या ठिकाणी माजी सरपंच संगीता गरुड महाराज आपलाही सन्मान होत आहे. या ठिकाणी खरं तर आज सर्व माझे काळूबाईचे भक्त आज आपल्या ठिकाणी या सणसवाडीमध्ये काळूबाईच्या मंदिराचा 10वा वर्धापन दिनानिमित्त आपण माझे सर्व देवीचे भक्त या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते. त्यामध्ये आपले सर्वांचे आराध्य दैवत असलेले आपले संतोष भाऊ महाराजांनी त्यांची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी सादर केली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे सर्व शिक्रापूरचे ज्येष्ठ श्रेष्ठ अशी सर्वच मंडळी,
सर्व ग्रामपंचायतचे सर्व आजी माझे पदाधिकारी असतील, माझ्या माता भगिनी असतील, माझे सर्व बंधू असतील, प्रथमतः आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. मी खरं तर शास्त्री महाराजांना सांगू इच्छिते, आमचं कुलदैवतच काळूबाई आहे मांढरची आणि आम्ही मांढरे तिथलेच आहे. खरं तर दावडी हे आमचं गाव मांढर देवीच्या खालीच पायथ्याशी, पण ते ट्रस्ट सगळं मांढऱ्यांच्या ताब्यात आहे आणि खरं तर काळूबाईचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळेच मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज तुमच्यासमोर उभी आहे. खरं तर सणसवाडीकरांचे सर्वांचे आणि काळूबाईचा आशीर्वाद घेऊन मला आपली सेवा करण्याची काळूबाई मला आशीर्वाद दिला, म्हणून आपली मी सेवा करू शकले. खरं तर मी आपल्या सर्वांचं खूप ऋण व्यक्त करते की आपण मला जी संधी दिली, माझा जो विश्वास दाखवला, त्यामुळे आपल्या सर्वांचं, माझ्या मायबाप जनतेचं मी आशीर्वाद घेऊ शकले आणि काम करू शकले. खरं तर असंच आशीर्वाद आणि प्रेम तुमचं आमच्या मांढरे कुटुंबावर असू द्या, असं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते. खरं तर महाराज, तुम्ही सांगत असताना पैसा हा सर्वस्व नसतो, तर आपण तो किती आपल्या कामी लागतो आणि तो चांगल्या कामी लागतो. खरं तर अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं सगळ्यात, आणि हे भाग्य आम्हाला भेटलं की आम्ही अन्नदानाचं पुण्याचं काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करू शकलो, आणि असाच आशीर्वाद कायम आपला आमच्या पाठीशी राहू द्या अशी मी काळूबाईची प्रार्थना करते आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून ऋण व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. ती काळूबाईच्या नावानं चांग भलं. आज आपण सर्वजण काळूबाई मातेच्या मंदिर देवस्थानच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्ताच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि आज संतोष महाराज शास्त्री यांचं सुंदर असं कीर्तन झालं, जे मनाला भावणारं असं. आपण अनेक वेळा त्यांच्या कथेच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे. आणि महाराज, तुम्ही अनेक वेळा सणसवाडीचं चांगल्या प्रकारचं नाव घेऊन गुणगौरव केला. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की या पुणे जिल्ह्याला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये या सहवास लाभला. आणि आम्ही भाग्यवान आहोत सणसवाडीकर की ज्या सणसवाडीमध्ये सरासरी पाहिलं तर प्रत्येक महिन्याला एक आध्यात्मिक कार्यक्रम होतो. आणि आज त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे सगळेच भक्त, गावकरी आणि सर्वच जण एकत्र या माध्यमातून येतात. मग तो विठ्ठलाचा कोणताही कार्यक्रम असो, रामाचा असो, हनुमानाचा असो, खंडोबाचा असो, या देवीचा असो, भैरवनाथाचा असो, या नरेश्वराचा असो, अन्य कोणता कार्यक्रम असो, येणाऱ्या काळात परत दुधेबा महाराजांचाही कार्यक्रम होणार आहे. असे अनेक कार्यक्रम पाहिले तर त्याच्यामध्ये कार्तिकीची, आळंदीची वारी असेल, पंढरपूरची वारी असेल, बिजेची वारी असेल, अशा अनेक कार्यक्रम या गावाने पाहिलेले आहेत. म्हणजे सरासरी प्रत्येक महिन्याला एक तरी कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतो आणि त्या माध्यमातून ही सगळीच गावकरी एकत्र येतात. महाराज या गावाचं भाग्य आहे आणि त्या गावामध्ये आम्ही जन्माला आलो. कोणत्याही वेळेला इलेक्शन असो, वाद असो, जरी आत्ता वाद झाला तरी थोड्या वेळाने मिटतो. आज इलेक्शन झालं तर उद्या परत गुन्हे गोविंदाने नांदतात. हे खरं काळूबाईचं आणि संत तुकाराम महाराजांच्या या भूमीमध्ये आणि काळभैरवाची कृपा आहे. असेच कार्यक्रम वेळोवेळी व्हावेत आणि या माध्यमातून सगळे गावकरी यावे आणि प्रत्येक कार्यक्रमाला असे दानशूर व्यक्तिमत्व लाभावे आणि कुसुमताईंच्या सारख्या माध्यमातून महाप्रसाद लाभतो. हे तुम्हाला सर्वांचं भाग्य आहे. हा कार्यक्रम मोठा करण्यासाठी, हा उत्सव मोठा करण्यासाठी ज्यांनी दानशूरांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम मोठा करण्यासाठी सहभाग लागला, त्यांचं या ट्रस्टच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला, मी स्वागतही करतो, आभारही व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपल्या सर्वांना माहिती आहे पंढरपूर, आणि जवळजवळच्या 5-10 गावामध्ये त्याचाच हे असतो. गावामध्ये कार्यक्रम करतो सार्वजनिक जेवणाचं अन्नदान, पण सणसवाडी एवढं अन्नदान कुठल्याच गावात होत नाही, ते आचार्याने मान्य केलेलं आहे.
आता राजू करतो, सर्वांना धन्यवाद देतो. महाप्रसाद होईल आणि जे जे ह्या ठिकाणी आजच्या ह्या कार्याला ज्यांनी आर्थिकदृष्ट्या हातभार लावलेला आहे या ठिकाणी सन्मानावर आहे, परंतु तो सन्मान आपल्या पंक्ती चालू झाल्याच्या नंतर होणार आहे. सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. तिच्या नावानं मान भरे. ठीक आहे.